हाय स्टुडंट, आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण मोल कन्सेप्टबद्दल डिस्कस केलेलं आहे. मोल म्हणजे काय ते. मोल हे एक असं युनिट आहे की जे केमिस्टला अतिशय गरजेचं आहे की एकाच वेळेस पदार्थाचं मास किती आहे, त्या तेवढ्या मासमध्ये किती मॉलिक्युल्स त्या पदार्थाचे येतात, आणि जर तो गॅसियस सबस्टन्स असेल तर एस टी पी कंडिशनला त्याचं व्हॉल्यूम किती असू शकेल, असं एकाच वेळेस 3 इन्फॉर्मेशन देणारं हे एक युनिट आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं केमिस्ट्रीमध्ये वापरल्या जाते, त्याला एन डिनोट करतो आणि त्याच्यासाठी 3 फॉर्म्युले असतात हे आपण बघितलेलं आहे. एक फॉर्म्युला कोणता की ज्याच्यामध्ये आपल्याला पदार्थाचं मास माहीत आहे आणि त्या पदार्थाचं मोलार मास माहीत आहे, तर या दोन्हीच्या रेशोवरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळते. म्हणजे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास. आपण मासला डब्ल्यूनं डिनोट करतो आणि मोलार मासला यमनं डिनोट करतो. म्हणजे हा एक फॉर्म्युला, म्हणजे पदार्थाचं आपल्याला मास दिलेलं आहे, मोलार मास आपण त्याच्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्यावरून त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरं, आपल्याला जर तो गॅसियस सबस्टन्स असेल आणि त्याचं व्हॉल्यूम ॲट एस टी पी माहीत असेल, तर त्या व्हॉल्यूम ॲट एस टी पी इन लिटर त्याला 22.4 या ग्रॅम मोलार व्हॉल्यूमनं डिव्हाइड केल्यानंतर सुद्धा नंबर ऑफ मोल्स मिळतात. मग व्हॉल्यूम ॲट एस टी पी इन लिटर इज डिनोटेड बाय V0 आणि डिवायडेड बाय 22.4. हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करून देतो. आणि तिसरा, नंबर ऑफ मॉलिक्युल्सवरून नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायला जमतात. ते फॉर्म्युला काय होईल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द सबस्टन्स डिवायडेड बाय अव्हॅगॅड्रोज नंबर. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला आपण एन डिनोट करू शकतो आणि अव्हॅगॅड्रोज नंबर NA. यालाही पुढे आपण असं लिहू शकतो की एन डिवायडेड बाय, हे अव्हॅगॅड्रोज नंबर किती आहे, 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे असे हे 3 फॉर्म्युले की ज्याच्यावरून आपण काय नंबर ऑफ मोल्स एनची किंमत काढू शकतो. आणि एन माहीत झाल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायला जमते, नंबर ऑफ आटम्स काढायला जमतात त्या गिवन अमाऊंट ऑफ सबस्टन्समध्ये. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला कोणता झाला, हे नंबर ऑफ मोल्स इंटू अव्हॅगॅड्रोज नंबर, या दोघांचा गुणाकार म्हणजे काय होईल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स होईल. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्समध्ये टोटल नंबर ऑफ आटम्स काढायचे असतील तर त्याच्यासाठी अजून एक फॉर्म्युला आपण लिहू शकतो, नंबर ऑफ आटम्स. तर याच्यासाठी नंबर ऑफ मॉलिक्युल्स तर माहीत असलेच पाहिजे, पण एका मॉलिक्युलमध्ये किती आटम आहेत हे सांगणारा जो फॉर्म्युला आहे त्याला आपण ॲटॉमिसिटी म्हणतो. त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, ॲटॉमिसिटी. म्हणजे नंबर ऑफ मोल्स इंटू अव्हॅगॅड्रोज नंबर इंटू ॲटॉमिसिटी, या तिघांचा गुणाकार केला की त्या तेवढ्या अमाऊंटमध्ये किती आटम्स आहेत हे कॅल्क्युलेट करायला जमते. तर विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या नीट JEE CETमध्ये आलेल्या न्यूमरिकल्सला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर त्याच्यात पहिला न्यूमरिकल आपण बघू. काय म्हणतो हा न्यूमरिकल, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 54 ग्रॅम ऑफ H2O किंवा वॉटर. तर आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, गिवन डाटा. म्हणजे आपल्याला सोल्युशन करताना काय पाहिजेत, पहिल्यांदा गिवन डाटा. काय डाटा दिलेला आहे, मास ऑफ वॉटर दिलेला आहे W किती आहे, 54 ग्रॅम आहे. आणि वॉटरचा फॉर्म्युला माहीत असल्यामुळं मोलार मास वॉटरचं किती म्हटलं तर आपण 18 ग्रॅम पर मोल असं म्हणू शकतो. मग आता फॉर्म्युला मासवरून मोलार मास रिमूव्ह काढण्यासाठी आपल्याला काय, N इज इक्वल टू W/M हा फॉर्म्युला. मग काय होईल, हे W किती आहे, 54 आणि ही किती आहे, 18 आहे, आणि ही किती येते, 3 येते, आहे की नाही. म्हणजे हाऊ मेनी मॉलिक्युल्स काढण्यासाठी आपल्याला काय मिळाले, एनची किंमत मिळाली. आणि आता तो दुसरा जो फॉर्म्युला आहे कोणता, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू काय, N इंटू NA. मग आता N आपल्याला माहीत झालेलं आहे
किती आहे 3 आहे आणि Na काय 6.022 इंटू 10⁻23. तर मग हे किती होते, तर बघा आता काय होईल, हे साइन 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 0 साइन 3 18 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स ऑफ H2O और वाटर म्हणू शकतो. यालाच असंही लिहायला जमते 1.8066 इंटू 10⁻24 H2O मॉलिक्यूल्स. या अशा पद्धतीनं हे एक न्यूमरिकल झाला. आता दुसरा बघूत. दुसरा न्यूमरिकल याच्यामध्ये आपण घेत आहोत हा न्यूमरिकल. Calculate the number of molecules in 22.4 liter of methane gas at STP. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, STP NTPचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. गिवन डाटामध्ये V0 ची किंमत दिलेली आहे किती 22.4 लिटर आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे N = V0 डिवायडेड बाय 22.4. देअरफॉर 22.4 divided by 22.4 is equal to 1. सो नंबर ऑफ मोल किती झाले, तर 1 मोल झालं. मग आता मॉलिक्युल्स काढायचे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, तो फॉर्म्युला कोणता, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवॅगॅड्रोज नंबर, म्हणजेच 1 इंटू 6.022 इंटू 10⁻23 म्हणजेच किती झालं 6.022 इंटू 10⁻23. अशा पद्धतीचे न्यूमरिकल. त्यानंतर पुढचा एक न्यूमरिकल घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं, कॅल्क्युलेट दी मास ऑफ, म्हणजे आपल्याला मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ NH4Cl. म्हणजे आपल्याला याच्यात काय काय दिलेलं आहे, एक फॉर्म्युला दिला कोणता, NH4Cl. आता त्याचं आपल्याला अगोदर मोलार मास काढायचं. तर मोलार मास काढण्यासाठी नायट्रोजनचं ॲटॉमिक मास 14 आहे, तो एकच आहे, प्लस हायड्रोजनचं 1 आहे ॲटॉमिक मास, ते 4 आहेत, प्लस क्लोरीनचं 35.5 आहे, तो 1 आहे. मग आता हे किती 14 प्लस 4 प्लस 35.5 असं. मग आता हे 0.5 5 आणि 4 9 आणि 4 13ला 3 कॅरी 1 4 5 53.5 याचं मोलार मास ग्रॅम पर मोल असं होते. मग आता आपल्याला इथं दिलेलं काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेले आहेत. मग अगोदर आपण नंबर ऑफ मोल्स काढूत. तर हे कॅल्क्युलेट दी मास ऑफ, तो अवॅगॅड्रोज नंबर एवढाच दिलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती दिलेले आहेत 6.022 इंटू 10⁻23 आणि अवॅगॅड्रोज नंबरसुद्धा तोच आहे इंटू 10⁻23. म्हणजे आपला हा N किती यायला, तर N 1 यायला. मग 1 मोल जर असेल तर त्याचं मास किती असणार आहे, एवढं असणार आहे. म्हणजेच याचं उत्तर काय झालं 53.5 ग्रॅम. हे म्हणजे मास ऑफ 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ अमोनियम क्लोराईड किती असणार आहे 53.5 ग्रॅम. त्याच्यानंतर पुढचा न्यूमरिकल बघूत विद्यार्थी मित्रांनो.
हे असे सोपे सोपे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. त्याच्यासाठी ती पूर्ण मोल कन्सेप्ट त्या 4 फॉर्म्युल्यावर अवलंबून आहे. म्हणजे एक फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्सचा आणि दुसरा नंबर ऑफ मॉलिक्यूलचा. आता हा सुद्धा नीटमध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय नंबर ऑफ ॲटम्स इन दी फॉलोइंग सॅम्पल ऑफ सबस्टन्सेस इज लार्जेस्ट. म्हणजे खाली आपल्याला काय दिलेले आहेत, वेगवेगळे सॅम्पल दिलेले आहे, त्यांचं मास दिलेलं आहे आणि कोणामध्ये सगळ्यात जास्त ॲटम्स असतील म्हटलं. आता वन बाय वन आपल्याला काय नंबर ऑफ मोल्स काढायचे. नंबर ऑफ मोल्स काढताना आपल्याला काय करायचं ते प्रत्येकाचा मास दिलेला आहे, म्हणजे मास डिवायडेड बाय मोलार मास. आता आयोडीनचं जर आपण बघितलं, आयोडीन डायटॉमिक मॉलिक्यूल आहे आणि ते 127 त्याचं ॲटॉमिक वेट आहे. तर आयोडीनचं काय होईल, N इज इक्वल टू 127 डिवायडेड बाय 127 म्हणजे काय होईल 1 होईल. म्हणजे नंबर ऑफ मोल्स 1 होईल आणि नंबर ऑफ मोल्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ॲटम्स असते आणि त्याला इंटू मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिसिटी. तर आता त्यानंतर हे 48 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियमचं ॲटॉमिक मास 24 आहे. मग 48 म्हणजे 2 मोल होईल. म्हणजे हा 1 मोल झाला, हा 2 मोल झाला. 71 ग्रॅम ऑफ क्लोरीनचं ॲटॉमिक मास 35 आहे. मग क्लोरीन हा डायटॉमिक असतो. मग 71 म्हणजे 1 मोल क्लोरीन मॉलिक्यूल झाले. म्हणजे ॲटम किती असतील म्हटलं तर 2 मोल असतील. त्यानंतर 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. मग हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 आहे, तो डायटॉमिक असतो, मोलार मास 2 आहे. म्हणून याचे मॉलिक्युल्स किती होतील 2 होतील. पण एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम आहेत म्हणजे काय होईल 4 मोल ॲटम होईल. आणि 4 मोल ॲटम म्हणजेच काय होईल 4 इंटू 6.022 इंटू 10⁻23 म्हणजे नंबर ऑफ मोल्स इंटू अवॅगॅड्रोज नंबर. मग या सगळ्यांना जर आपण अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केलं तर याच्यामधले नंबर ऑफ ॲटम्स काय होतात जास्त येतात. म्हणून हे ॲन्सर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. आता हा प्रश्न हा सुद्धा नीटमध्ये विचारलेला प्रश्न आहे. दी नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इज मॅक्झिमम इन. आता याच्यामध्ये हा जो पहिला पर्याय दिलेला आहे. आता सगळ्याचे नंबर ऑफ मोल्स काढायचे. नंबर ऑफ मोल्स ज्याचे जास्त त्याच्यात ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त असणार आहे. म्हणजे आता ही 18 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर म्हणजे याचं काय होणार आहे 18 डिवायडेड बाय अवॅगॅड्रोज नंबर म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 होईल. या दुसऱ्याचं काय होईल 1.8 इंटू 18 मास डिवायडेड बाय मोलार मास. आणि तिसऱ्याचं काय होईल 18 डिवायडेड बाय 18 आणि चौथ्याचं काय होणार आहे 18 मोल्स दिलेलं आहे. मग आता इथं 18 इंटू NA इथं हे 1 इंटू NA इथं याच्यामध्ये म्हणजे इथं 0.1 मोल येते. हे 0.1 इंटू NA म्हणजे सगळ्यात जास्त कोणतं होणार आहे 18 मोल वॉटर. याच्यामध्येच मॉलिक्यूल कसे असणार आहे जास्त असणार आहे. म्हणून याचं उत्तर कोणतं असणार आहे हे D असणार आहे असं आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो असे सिंपल फॉर्म्युल्यावरचे न्यूमरिकल नीट JEE CETमध्ये विचारू शकतात. म्हणून हा मोल कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याची प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल तर तुम्ही फोनवर विचारू शकता. थँक्यू.